तांदूळ तर स्वच्छ झालेले आहेत मॅडम. इथलं नका आपण तिकडचं स्टोर रूम पाहिजे आपल्याला. किरकोळी दाळ स्वच्छ करून घेतली. पण मॅडम तो भात तुम्ही त्यांना खाऊ घालायचाच नाही ना वर आले म्हणल्यावरती. नाही नाही एक मिनिट तुम्ही काय मॅडम 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 हा चूक त्यांची नाहीये की त्यांना जे दिलंय ना त्यांनी तशी दिलंय. त्यांनी दिलंय त्यांनी तशी दिलंय. हो मान्य आहे मला ते नाही ते शाळेला सांगा. हो तुम्ही ते शाळेला सांगा. तुम्हाला बोलतच नाही तुम्ही ते शाळेला सांगा. मी तुम्हाला एवढंच म्हणलं. तुम्ही थांबा. तुम्ही त्याला बोलू नका. विषय वेगळ्यावर जाईल तो. 2 मिनिटं तुम्ही थांबा. तुम्ही थांबा. वेगळा विषय करू आपण तो विषय वेगळ्यावर जाईल. 5 मिनिटं थांबा. वेगळा विषय त्या कामाला नाही म्हणजे शाळा पण काय करायचं काय नाही. त्याच्यात मुख्य जबाबदारी मुख्याध्यापकाची आणि इथल्या शिक्षकांची असते. हो यांचं काय कर्तव्य नाही. शिक्षकाचं रोजचं काम आहे ते लक्षपूर्वक बघणं देणं आणि पहिले चव स्वतः घ्यायची असते. आणि मी स्वतः आधी भात खाते, सर लोक खातात, मॅडम खातात, सगळे खातात, याच्या कुणी नाही खात असं नाही. हो हो खाल्ले. तुमच्याकडे फोटोज आहेत बरोबर आहे. हे सगळे पुरावा मला द्या. मुख्याध्यापकाला काही हो मॅडम तुम्ही अंगावर घेऊ नका काही. तुमचा विषय नाही इथं काही. तुमचा काहीच विषय नाही. तुमचा काहीच विषय नाही. तुम्ही त्या मॅडमला सांगतो आम्ही. पर्सनली घेऊच नका अजिबात. तुम्ही ती वैयक्तिक पर्सनल घेऊ नका. त्रास होईल इकडे बाहेर. तुम्ही नाही आले म्हणजे आम्ही थोडी पोरं शाळेत पाठवतो उद्या. पोरं आमची आहेत ना. तुम्ही कामाला आहे तिथे. तुमचं यायचं की नाही यायचं. सगळे केलेले आणि हे स्टॉक संपल्याशिवाय नवीन स्टॉक आलेला करत नाही. आता नवीन स्टॉक जर 2 महिने थांबला तर त्याचे बी सोनकिडे होणार ना परत. नाही हे जर स्वच्छ केलं मॅडम. आणि हे नवीन आलेलं आणि सगळे त्याचे टाकतात परत ना. त्याच्यानंतर ते काढलं नाही काढलं त्यालाच लागलं ना. खूपच मसूर बघा. तो उजेडात घेऊन बघा मॅडम. नाही का? आणि डायरेक्ट शिजलेला असतो बरं का. धुतल्याला बितल्याला जात नाही. हे बघा मसूर आधी फोटो कमी पडेल परत. नाही तर उजेडात बघा तुम्ही. हे काय आहे? असं मसूर असतं. बरं लेकरं लय मोठे नाहीत, पचवीन एवढे नाहीत. हे बघा तुम्ही. हे असं नाही ना. शुभम 5 मिनिटं. शुभम 5 मिनिटं. आणि मॅडम सगळ्यांना एकच विद्यार्थी बरं का. सगळ्या पालकाला एकच विद्यार्थी आहे. पहा जे शालेय पोषण आहाराची तक्रार आपल्याला प्राप्त झाली त्या अनुषंगाने मी जेव्हा तपासणी केलं तेव्हा खरंच ते जे धान्य होतं ते कुठे ना कुठे त्याच्यामध्ये आपल्याला जे सोनकिडे वगैरे जे सापडले त्यामध्ये बरीच अनियमितता आढळली आणि निश्चित ह्यामध्ये जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल आणि बाकी जे अनियमितता आहे शाळेमध्ये त्याची पुन्हा एकदा तपासणी होऊन त्या संदर्भात देखील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. काल माझ्या मुलाच्या डब्यात मी चेक केला भात तेव्हा दुपारच्या नंतर घरी आल्याच्या नंतर तर त्याच्या डब्यात सोनकिडे निघले. तर त्याच्या डब्यामध्ये काल सोनकिडे निघले. तर आता उद्या समजा अजून काही भाताच्या डब्यात निघलं तर कोण जबाबदार होईल या समस्येला.